लवकरच म्हणजे त्या रविवारपासून म्हणजेच 17 मेपासून अधिक महिना सुरू होत आहे. त्यालाच आपण धोंड्याचा महिना म्हणतो, मलमास महिना पण म्हणतात आणि पुरुषोत्तम महिना पण म्हणतात. तर या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची पण 5 मिनिटं रोज सेवा करायची आहे आणि ती तेवढीच प्रभावी आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी ही सेवा आपल्याला आवर्जून या अधिक महिन्यामध्ये करायची आहे. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, अधिक महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. अधिकम अधिक म्हणतात तसं, की आपण जेवढी अधिक सेवा करू त्याचं फळ आपल्याला अधिक प्रमाणात भेटणार आहे. आपल्याला माहीतच आहे की अधिक मास हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे. या महिन्यामध्ये आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे. जेवढी जास्त जमेल, अधिकम अधिक म्हणतात तसं आपल्याला अधिक सेवा करायची आहे. त्याचं आपल्याला फळ पण अधिक प्रमाणे भेटतं. पण आपण त्याबरोबर माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे. या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केल्याचं पुण्य तर भेटतंच, पण त्याबरोबर माता लक्ष्मीची सेवा केली तर ते एकत्रित सेवेचं पुण्य आहे ते खूप पटीने भेटतं आपल्याला. आणि हे पुण्य आपल्याला जेव्हा आपल्यावरती काही संकट येतं, आपण कुठल्या अडचणीत असू, तेव्हा ते पुण्य आपल्या कामी येत असतं. त्यामुळे आपण सेवा करताना मागे पुढे पाहायचं नाही आहे किंवा थोडीच करायची असं नाही. सेवा जेवढी जास्त जमेल तेवढी या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आपण नित्यसेवेमध्ये करणार आहोत. म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे, विष्णू सहस्त्रनाम आपण रोज पठण करणार आहोत. एक तरी सेवा आपण रोज नित्यसेवेमध्ये ॲड करून करणार आहोत. पण त्याबरोबर आपल्याला रोज 5च मिनटं माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे. आपण ती सकाळच्या सेवेमध्ये करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता. तर माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करताना आपण सकाळी जेव्हा देवपूजा करतो लवकर तेव्हाही करून घेऊ शकता किंवा संध्याकाळी जेव्हा दिवे लावण्याची वेळ असते त्यावेळेसही करू शकता. फक्त आपण दुपारी सेवा नाही करायची. रोज आपल्याला सेवा करण्यासाठी काय लागणार आहे, तर आपल्याकडे जर श्रीयंत्र असलं तर आपण श्रीयंत्रावरती सेवा करू शकतो. माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे असेलच. नसेल तर आपल्याकडे कुलदेवतेचा टाक असेल. टाक पण नसेल तर फोटो असतो बघा कुलदेवतेचा, त्यावरती पण आपण ही सेवा करू शकता. काही ना काही असेलच, असं नाही की काहीच नाही आहे. तर आपल्याला सेवा करण्यासाठी यातली एक जरी वस्तू असली, म्हणजे एक जरी मूर्ती असली, फोटो असला, तरी त्यावरती आपण ही सेवा करू शकतो. बघा, ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा होते, पूजा अर्चा होते, त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही, कधी पैशाची चणचण भासत नाही. बघा, आपण रोज 5 मिनिटं जरी ही सेवा केली तर आपल्यावरती लक्ष्मी कृपा राहणार आहे. आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. आपण जेव्हा काही जॉब करतो, काही व्यवसाय करतो, कशासाठी करतो? पैसे कमवण्यासाठीच. आणि पैसे म्हणजेच की लक्ष्मी. जर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या त्या लक्ष्मीमध्ये वरचेवर वाढ व्हावी असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं सेवा करायला काहीच हरकत नाही. असं पण नाही आहे की नुसती देवाची पूजा सेवा केल्याने लक्ष्मी घरात येते किंवा पैसा घरात येतो, असं नाही आहे. त्याबरोबर आपल्याला कष्टही करावंच लागतं. पण कष्टाबरोबर जी आलेली लक्ष्मी आहे ती टिकण्यासाठी पण आपल्याला नशिबाची साथ पाहिजे असते. आपल्या घरात आलेली लक्ष्मी चिरकाळ टिकावी, त्या लक्ष्मीमध्ये वरचेवर वाढ होत राहावी असं जर वाटत असेल तर आपल्याला रोज ही 5 मिनिटं तरी सेवा करायची आहे. या सेवेमुळे ते सिद्ध होणार आहे. तर आपल्याला काय सेवा करायची आहे? रोज 5च मिनिटं करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. दिवे लागण्याच्या वेळी जेव्हा तिन्ही सांज होते तेव्हा पण तुम्ही करू शकता किंवा सकाळी लवकर पूजा केली तर तेव्हाही करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुमार्चनची सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे. तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी 5च मिनिटं करा, पण आवर्जून ही अधिक महिन्यामध्ये ही सेवा करा. आपण पौर्णिमेच्या वेळेस पण कुंकुमार्चन करत असतो, मंगळवारी करू शकतो, शुक्रवारी करू शकतो. पण अधिक महिन्याची आता ही सुवर्ण संधी आहे. आपण फक्त 5च मिनिटं द्यायची आहेत आणि कुंकुमार्चन सेवा तुम्ही रोज सकाळी केली तर सकाळीच करा, संध्याकाळी केली तर रोज संध्याकाळीच करा. एक नियम ठेवा तुम्ही आणि त्यानुसार तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करा. आता सेवा कशी करायची आहे, तर एखादी प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये विड्याचं पान ठेवू शकता, त्यावरती आपण मूर्ती किंवा श्रीयंत्र ठेवू शकता आणि आपल्याला त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. आणि कुंकुमार्चन करताना आपल्याला मंत्र बोलायचा आहे. तर आता कुंकुमार्चन कसं करायचं, तर आपल्याला कुंकू 3 बोटामध्ये घ्यायचं असतं आणि ते आपल्याला मूर्तीच्या खालून वरपर्यंत असं टाकायचं असतं आणि हे कुंकू आपल्याला टाकताना मूर्तीवरती मंत्र बोलायचं आहे. मग तुम्ही या ठिकाणी लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करू शकता. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. असं म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता.
किंवा तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करत पण कुंकुमार्चन करू शकता. आपल्याला फलश्रुतीपर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे आणि फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडून म्हणायचे असते. त्यामुळे आपण श्रीसूक्ताचं पठण करत पण कुंकुमार्चन करू शकता. किंवा जर तुम्ही कुलदेवतेचा टाक असेल त्यावरती कुंकुमार्चन करणार असाल तर कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला कुंकुमार्चन करताना. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणत पण तुम्ही कुलदेवतेच्या टाकावरती कुंकुमार्चन करू शकता. किंवा तुम्हाला महालक्ष्मीचा दुसरा कोणता मंत्र येत असेल तर ते मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आपल्याला रोज 5 मिनिटं द्यायची आहेत. फक्त 5 मिनिटं आपल्याला सेवा करायची आहे, सकाळी किंवा संध्याकाळी. पण मी म्हणेल शक्यतो तुम्ही कुंकुमार्चन हे संध्याकाळच्या वेळेस करा, जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते. प्रदोष समय जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता. कारण बघा, आपण कसं म्हणतो, आपण दरवाजा पण उघडा ठेवतो की दिवे लागण्याच्या वेळेस लक्ष्मी घरात प्रवेश करत असते म्हणून. आणि त्याच वेळेस जर आपण लक्ष्मीची सेवा केली तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होणारच होणार. त्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस सेवा आवर्जून करा. या अधिक महिन्यामध्ये तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं तुमचं सेवेचं बॅलन्स वाढणार आहे. बघा, या महिन्यात तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. कोणी गुरुचरित्राचं पारायण करू शकता, कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता. जे तुम्हाला सेवा करायची आहे ते करू शकता. कोणी दुर्गा सप्तशती पाठ करू शकतात. सत्यनारायण केले जातात या महिन्यामध्ये, त्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे. पण तुम्हाला जी सेवा करावीशी वाटते ती सेवा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. आपण कोणतीही सेवा करू शकता. पण अधिक महिना हा भगवान विष्णूंसाठी समर्पित आहे, त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा तर रोज होणारच आहे. पण त्याबरोबर रोज 5 मिनिटं माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची एकत्रित सेवा झाल्याचं फळ आपल्याला भेटणार आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा अखंड राहणार आहे. आता अधिक महिना असला तरी आपल्याला नित्य कामं तर आहे, तर रोजची कामं तर करावीच लागतात. त्यामुळे आपण सेवा करताना सकाळी 5 मिनिटं सेवेसाठी देऊ शकता आणि संध्याकाळी 5 मिनिटं देऊ शकता. सकाळी श्री हरिविष्णूंची सेवा करू शकता, 5 मिनिटं व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करू शकता, जी कुंकुमार्चनची सेवा आपल्याला सकाळी 5 मिनिटं आणि संध्याकाळी 5 मिनिटं द्यायची आहे. पण या अधिक महिन्यामध्ये जेवढी आपण सेवा करू त्याचं फळ आपल्याला अधिक भेटतं. त्यामुळे आपण या अधिक महिन्याची सुवर्ण संधी सोडायची नाही. जेवढी शक्य होईल तेवढी तरी सेवा करायची आहे आपल्याला. त्यामुळेच मी म्हणते की सकाळी 5 मिनिटं तुम्ही ठरवून द्या आणि संध्याकाळी 5 मिनिटं ठरवून द्या. आणि कुंकुमार्चनची सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ही कुंकुमार्चनची सेवा करा. आणि व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.